नमस्कार, मी अनिल जगताप। आज आपल्यासमोर येण्याचं प्रमुख कारण आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये धाराशिव जिल्ह्यातील खरीप 20 आणि 21च्या संदर्भात 10 सप्टेंबरला जी काय सुनावणी झाली त्याची माहिती देण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे। जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याला बजाज अलायन्स पीक विमा कंपनीनं खरीप 2020 मध्ये पूर्व सूचना दिल्या नाहीत हे कारण दाखवून अतिशय तुटपुंजी अशी रक्कम दिली होती। याविरुद्ध या जिल्ह्यातील शेतकरी लोकप्रतिनिधींनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने प्रति हेक्टर 18,000 रुपये देण्याचे आदेश दिले होते। जी रक्कम 605 कोटी रुपये होती। यातील 376 कोटी रुपये कंपनीने वाटप केलेले आहेत। उर्वरित रकमेसाठी उच्च न्यायालयामध्ये लढा सुरू होता। काल माननीय उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंनी लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार काल दोन्ही बाजूंनी लेखी प्रतिज्ञापत्र सादर केले गेलेले आहे। त्यामुळे न्यायालयीन कामकाजाचा भाग आता पूर्ण झालेला आहे। कुठल्याही क्षणी आता धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2020च्या संदर्भातील निकाल येऊ शकतो। आपण आशा करूया की उर्वरित जी रक्कम आहे जवळपास 225 ते 230 कोटी रुपये ही या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला न्यायालयाच्या माध्यमातून मिळेल। 2021च्या संदर्भात 15 दिवसापूर्वी सुनावणी पूर्ण झाली असून तेही 374 कोटी रुपये या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मिळतील अशी आपण अपेक्षा करू। ही दोन्ही रक्कम एकत्रित आल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर जवळपास 10 ते 12,000 रुपये इतकी रक्कम मिळू शकते। न्यायालयाचा काय निकाल येतो यावरती हे सर्व अवलंबून आहे। मात्र मला खात्री आहे की निकाल या जिल्ह्यातल्या बळीराजाच्या बाजूनीच लागेल। ही माहिती देण्यासाठी मी आपल्यासमोर आलो। नमस्कार।